काल रात्री अकोला रेल्वे स्टेशन परिसरात एका 14 वर्षाच्या निष्पाप मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला। ती मुलगी आपल्या मैत्रिणींसोबत उभी असताना एक नराधम तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवतो आणि तिचं अपहरण करतो। आरोपी तिला अकोटफेल भागातील एका निर्जन स्थळी घेऊन जातो आणि तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार करतो। ही मुलगी खामगाव जिल्हा बुलढाणा येथून मैत्रिणीला भेटण्यासाठी अकोल्यात आली होती, परंतु तिला माहिती नसतं की तिचं आयुष्य एका रात्रीत बदलून जाईल। हे विचार करणेच भयावह आहे की त्या मुलीने त्या क्षणी काय अनुभवले असेल। तिच्या मैत्रिणींनी किती हतबलतेने ही घटना पाहिली असेल। अत्याचारानंतर आरोपीने तिला पुन्हा रेल्वे स्टेशनवर सोडले, जणू काही त्याने कोणताच गुन्हा केलेला नाही। घडलेल्या घटनेने मुलीच्या नातेवाईकांमध्ये आणि अकोल्यातील जनतेत संताप उसळला आहे। पीडित मुलीने रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी तत्काळ पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू आहे। मात्र केवळ गुन्हा नोंदवणे पुरेसे नाही, समाजात अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी आता तीव्र झाली आहे। कारण दररोज अशा घटना वाढतच आहे आणि प्रशासनाच्या प्रतिक्रियेत गंभीरतेचा अभावही दिसतो आहे। पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे दिनांक 7/4/2025 रोजी एका अल्पवयीन पीडितेने तक्रार दिली आहे की एका आरोपीने तिला रेल्वे स्टेशन समोरून जबरदस्तीने रात्रीच्या वेळी गाडीवर बसून नेऊन अकोट रोडवरील गोडाऊन समोर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहे, अशा तक्रारीवरून गुन्हा नोंद असून तपास सुरू आहे। सदर आरोपी यांनी गुन्हा केला त्यावेळेस पासून तो फरार असून त्याचा शोध माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असून तपास टीम रवाना करण्यात आल्या आहे।